पुण्यातल्या हडपसरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे। बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज हे मासाच्या हाती लागलंय। इलेक्ट्रिक ओलावरती आलेल्या एका व्यक्तीने रुग्णालयाच्या पुरुष स्वच्छतागृहामध्ये हा बॉम्ब पेरला। बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे। बाथरूममध्ये महिला कर्मचाऱ्यांना वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली, तर डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे। 4 जिलेटिनच्या कांड्या, घड्याळाच्या स्वरूपातला टायमर आणि वायर जोडलेली असल्याचं त्यांना दिसून आलं। तर ही वस्तू बॉम्ब असल्याचं लक्षात आल्यावरती तातडीनं पोलिसांना कळवण्यात आलं। मात्र तोवरती रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून डॉक्टरांनी धाडसानं बॉम्ब स्वतः हातात घेतला आणि उचलून एका बॉक्समध्ये ठेवला आणि हॉस्पिटलमधल्या समोरच्या एका मोकळ्या जागेमध्ये ठेवला। घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या बॉम्ब शोधक पथकानं हा बॉम्ब मोकळ्या मैदानामध्ये नेऊन नियंत्रित स्फोट घडवून निकामी केला। तर सीसीटीव्हीच्या आधारे संशयिताचा शोध हा सध्या घेण्यात येतोय। आणि दरम्यान पुण्यामधील हडपसर इथल्या उषा किरण मल्टी स्पेशालिस्ट रुग्णालयाचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांनी या संदर्भामध्ये काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। एक्झॅक्टली तो बॉम्ब होता असं आपल्याला म्हणता येणार नाही। बॉम्ब सदृश वस्तू ती होती। संध्याकाळी 7ला ती माझ्या निदर्शनास आणली। पहिल्या मजल्यावरच्या बाथरूममध्ये मावशीला ते दिसलं आणि मावशीला दिसल्यानंतर त्यांनी मला दाखवलं आणि ते दाखवल्यानंतर मी ताबडतोब त्याला त्या ठिकाणी माझी बॉम्ब सदृश वस्तू वाटल्यामुळे त्याच्या वायरी होत्या, डिजिटल एक घड्याळ वगैरे होतं आणि काही 4 कांड्या वगैरे त्यामध्ये होत्या, 4 किंवा 2 कांड्या असतील त्यामध्ये, आणि त्या टेपनं गुंडाळलेल्या होत्या। त्यामुळे ताबडतोब लगेच मी खोकं मागवलं आणि त्या खोक्यात ती वस्तू स्वतः घातली आणि त्यानंतर ती मोकळ्या जागेमध्ये नेऊन ठेवली। दरम्यान यावरती राष्ट्रवादीचे आमदार चेतन तुपे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे, जाणून घेऊयात। जो बॉम्ब था वो लाइव बॉम्ब था। अगर से वो कुछ मिसहैप हो जाता तो हॉस्पिटल में बहुत सारे लोग थे, आजू बाजू में लोग थे, थोड़ा सा गड़बड़ हो सकती थी, लेकिन पुलिस और सब नागरिकों की सतर्कता की वजह से अभी पूरे धोखा कुछ भी नहीं है। कोई भी ऐसी चैलेंज या कोई भी डेंजर परिस्थिति अभी नहीं है, सामान्य परिस्थिति है। पुलिस और प्रशासन अभी उसका तपास चालू है, उसके अंदर सीसीटीवी रहेंगे, ये सब जांच कर रहे हैं और जांच में जो भी सामने आएगा वो पुलिस बाद में बताएगी। आणि या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली। पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे। प्राथमिक तपासमध्ये ते एक बॉम्ब सदृश एक लो ग्रेड एक्सप्लोसिव्हचे आयडी प्रथमदर्शनी दिसते। यामध्ये पुढचे ते आमचे बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि पोलीस पथकला ज्यावेळी हे माहिती मिळाली त्यांनी हे इमिजिएटली हे आयडीला इमिजिएटली ते आयडीला त्यांनी ग्लाइडिंग सेंटरचे एक ओपन ठिकाण आहे तिथे घेऊन जाऊन त्यांना योग्य पद्धतीने डिफ्यूज केला। स्थानिक पोलीस, क्राईम ब्रांचची टीम्स आणि एटीएसची टीम हे तिन्ही मिळून पथक तपास करत आहे। लवकरात लवकर आपल्याला आणखी यामध्ये अपडेट देता येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।